सन 1959. मुंबई शहर त्या काळातील भारतातील सर्वात चर्चेत असलेलं शहर. इथे राहत होते भारतीय नौदलातील एक अत्यंत प्रतिष्ठित अधिकारी कमांडर कावास मानकेशा नानावटी. हे अत्यंत शिस्तप्रिय, देखणे आणि देशसेवेसाठी समर्पित अधिकारी होते. त्यांचे लग्न झाले होते सुंदर आणि आकर्षक सिल्व्हिया नानावटी यांच्याशी. बाहेरून पाहता हे कुटुंब अत्यंत आनंदी दिसत होते. पण या कुटुंबात एक असे वादळ येणार होते ज्याने संपूर्ण भारत हादरणारा होता. कमांडर नानावटी यांचे काम असे होते की त्यांना अनेक दिवस समुद्रावर राहावे लागे. घरापासून दूर, कुटुंबापासून दूर. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण एकटेपणा अनेकदा माणसाला चुकीच्या दिशेने ढकलतो. याच काळात सिल्व्हियाची ओळख झाली मुंबईतील एक श्रीमंत व्यापारी प्रेम आहुजा यांच्याशी. प्रेम आहुजा हे अत्यंत स्टायलिश, श्रीमंत आणि महिलांमध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जात होते. सुरुवातीला मैत्री झाली, मग भेटी वाढल्या आणि काही काळातच हे नाते प्रेमसंबंधात बदलले. कमांडर नानावटी समुद्रावर असताना सिल्व्हिया आणि प्रेम आहुजा यांची जवळीक वाढतच गेली. पण हे सगळे नानावटी यांना काहीच माहीत नाही. एक दिवस नानावटी काही दिवसाच्या सुट्टीवर घरी परतले. त्यांना जाणवत होते की पत्नी काहीतरी लपवत आहे. तिच्या वागण्यात बदल दिसत होता. शेवटी अनेक प्रश्न विचारल्यानंतर सिल्व्हियाने सत्य सांगितले. तिने कबूल केले की तिचे प्रेम आहुजासोबत संबंध आहेत. हे ऐकताच नानावटी यांच्या आयुष्याचा पायाच हादरला. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले तीच पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होती. पण त्यांनी हा राग व्यक्त केला नाही. शांतपणे पत्नी आणि मुलांना कारमध्ये बसवले. त्यांना एका सिनेमा थिएटरमध्ये सोडले आणि सांगितले की मी थोड्याच वेळात परत येतो. यानंतर नानावटी सरळ नौदलाच्या जहाजावर गेले. त्यांनी तिथे अधिकृत कारण सांगून एक रिव्हॉल्वर घेतली, काही गोळ्या घेतल्या आणि निघाले. त्यांची कार थांबली प्रेम आहुजा यांच्या घरासमोर. ते वर गेले. त्यांनी दरवाजा उघडला. समोर उभा होता प्रेम आहुजा. नानावटी यांनी विचारले, तू माझ्या पत्नीशी लग्न करणार आहेस का आणि माझ्या मुलाची जबाबदारी घेणार आहेस का? काही रिपोर्टनुसार प्रेम आहुजा यांनी उर्मट उत्तर दिले. क्षणात वातावरण तणावपूर्ण झाले. दोघांमध्ये वाद झाला आणि अचानक धाड 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 अशा 3 गोळ्या झाडल्या गेल्या. प्रेम आहुजा जागीच मृत पडले. भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चित खून त्यावेळी घडला होता. पण इथे कथा संपली नाही. गोळीबारानंतर नानावटी पळून गेले नाहीत. ते थेट नौदल अधिकाऱ्यांकडे गेले आणि संपूर्ण घटना त्यांना सांगितली. नंतर त्यांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मग सुरू झाला भारतातील सर्वात मोठा कोर्ट रूम ड्रामा. ही केस कोर्टात पोहोचलीच नाही आणि संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले. त्या काळात भारतात ज्युरी सिस्टम होती. म्हणजेच सामान्य नागरिक आरोपी दोषी की निर्दोष हे ठरवत होते. लोकांच्या नजरेत नानावटी हे देशसेवक होते. अनेकांना वाटत होते की त्यांनी रागाच्या भरात हे सर्व केलं. त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. वृत्तपत्रांनी ही केस मोठ्या प्रमाणावर छापली. विशेषतः मुंबईतील लोकप्रिय साप्ताहिक ब्लिट्झ हे नानावटी यांना पाठिंबा दिला. शहरभर चर्चा सुरू झाली. कोर्टात अनेक दिवस सुनावणी झाली. ज्युरीने निकाल दिला, नानावटी निर्दोष आहेत. पण इथे मोठा ट्विस्ट आला. मुंबई हायकोर्टाने हा निकाल फेटाळला. केस पुन्हा चालवण्यात आली. न्यायालयाने म्हटलं की ज्युरीवर माध्यमांचा प्रभाव पडला होता. पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने नानावटी यांना दोषी ठरवले. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. देशभर खळबळ उडाली. लोकांनी हा निर्णय मान्य नव्हता. मोर्चे निघाले. लोकांनी सरकारवर दबाव आणला. काही वर्षांनी तत्कालीन राज्यपालांनी नानावटी यांची माफी मागितली. ते तुरुंगातून बाहेर आले. नंतर ते आपल्या कुटुंबासोबत कॅनडाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. पण या प्रकरणाचा भारतावर खूप मोठा परिणाम झाला. या केसनंतर भारतातील ज्युरी सिस्टम संपुष्टात आली. आज भारतात न्यायाधीशच अंतिम निर्णय देतात. एका प्रेमसंबंधाने सुरू झालेली ही घटना भारताच्या कायद्याच्या इतिहासात बदलून गेली. आजही नानावटी केस ही भारतातील सर्वात प्रसिद्ध मर्डर केस म्हणून ओळखली जाते. ही फक्त खुनाची केस नव्हती.
ही होती प्रेम, विश्वासघात, राग, सन्मान आणि न्यायव्यवस्था बदलून टाकणारी प्रेमकथा. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.